अजितदादा पवार यांनी केला युतीच्या कारभाराचा पंचनामा। मावळ मतदारसंघात आघाडीच्या बैठकीला शेकडोंची उपस्थिती। खोपोली आणि खालापुराच्या भेटीला आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार आणि या मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांनी लोकसभा 2019 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला। सकाळी निरोप मिळून देखील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते खोपोलीतील कंपोली क्लबमध्ये एकत्र आले होते। यावेळी मार्गदर्शन करताना अजितदादा पवार यांनी भाजप शिवसेना युतीवर हल्लाबोल केला। आघाडीच्या माध्यमातून जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे असे आवाहन केले। राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत शेकापसारखे समविचारी पक्ष त्यांचा संयुक्तपणे प्रचार दौरा तसेच सभेचे आयोजन केले जाईल या संबंधात त्यांनी माहिती दिली। दरवेळेपेक्षा जास्त टप्प्यात निवडणूक जाहीर झाल्याने भरपूर वेळ नियोजनासाठी मिळेल त्या अनुषंगाने प्लॅनिंग करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले। अजितदादा यांनी व्यासपीठावर उपस्थित नेते मंडळीची ओळख करून देत असताना जेव्हा पार्थ पवार यांचे नाव घेताच क्षणी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीस आणि माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांनी या सभेच्या आयोजनामागची भूमिका आपल्या प्रस्तावनेतून दिली। आमदार सुरेश लाड यांना युतीच्या खोट्या आश्वासनाचा बुरखा पाडत टीकेची झोड उठवली। अत्यल्प वेळ मिळून देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहताच एकंदर युतीच्या विरोधात वातावरण तयार झाल्याची खात्री पटू लागली आहे। पार्थ पवार यांनी अष्टविनायकपैकी महड देवस्थानी वरद विनायकाचे दर्शन घेतले। अत्यंत संयमी भूमिका ठेवत अजूनही माझ्या उमेदवारीची अधिकृत घोषणा न झाल्याने मी आघाडीच्या प्रचारासाठी आलो असून आघाडी निर्देशित करेल त्याप्रमाणे माझी वाटचाल असेल असे संकेत दिले। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते विवेक पाटील, आमदार बालाराम पाटील, त्याचप्रमाणे युवा नेते प्रीतम म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविल्याचे आणि सर्व ताकदीनिशी प्रचारात उतरणार असल्याची माहिती अजितदादा यांनी दिली। व्यासपीठावर आमदार सुरेश लाड, ज्येष्ठ नेते दत्ताजीराव मसूरकर, पार्थ पवार, खोपोलीच्या नगराध्यक्ष सुमनताई ओसरमल, राजीवच्या सभापती उमा मुंडे, खालापूरच्या उपनगराध्यक्षा शिवानीताई जंगम, शेकापचे तालुका सरचिटणीस संदीप पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खरपुडे इत्यादी मान्यवरांच्या समवेत मावळातील नेतेगण उपस्थित होते। ही जागा आमच्याला आता मी पदवीला होतो तर तिथे काही जण म्हणत होते की काही जण अशी चर्चा करतात की आम्ही आता आमच्याला मदत करणार आहे आणि विधानसभेला ते आम्हाला मदत करणार आहे। हे सगळे अफवा आहे। कृपा करून माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सगळेजण काम करणारे खोपोलीतले, खालापूरचे, काही माझ्या कर्जतचे पण थोडेफार आहेत, पण त्या भागातले सगळे राजकीय पक्षाची मंडळी आहेत। काही गोष्टी घडल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समविचारी लोकांना एकत्र आणून जर आपण भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाच्या विरोधामध्ये उभं राहिलो असतो तर चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं। अनेकांना नगरसेवक म्हणून कामाची संधी मिळाली असती, परंतु काही ठिकाणी तसं घडू शकलं नाही। आता त्याच गोष्टी जर उकरत बसल्या तर त्याच्यातनं काही अर्थ निघणार। म्हणून माझी विनंती आहे की इथनं पुढं जसं जिल्हा परिषदेमध्ये सगळे एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्षाची संख्या जास्त असताना त्यांनी शब्द दिलेला होता की राष्ट्रवादीला आम्ही पहिल्या टर्मला अध्यक्षपद मिळू, त्यांनी तो शब्द पाळला। जर मला जाणलं असतं की आता आमच्या जागा जास्त आल्या पहिल्या सिद्धी आम्हाला द्या तर ते मान्यच करावं लागलं असतं, पण शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या वरिष्ठांचं आणि सहकार्यांचं झेडपी सदस्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो की त्यांनी शब्द पाळला। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।